नमस्कार, मी पुष्पाराज रेसिपीमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. मी आज तुम्हाला चीज पास्ता करून दाखवत आहे. त्यासाठी या खालील वस्तू घेतल्या आहेत: टॉमॅटो, चीज, कांदा, चीज मसाला, पास्ता मसाला आणि चिल्ली सॉस, टॉमॅटो केचप आणि सोया सॉस. हे सगळे सॉस घेतले आहेत. ते आता आधी पास्ता घेऊन तो चांगला धुवून त्याच्यामध्ये तेल आणि मीठ घालायचं, म्हणजे तो पास्ता असा चिकट होत नाही आणि तो सेपरेट होतो. नंतर तो एका चाळणीमध्ये गाळून त्याचं सगळं पाणी काढून टाकायचं. मग पातेल्यामध्ये थोडं 2 पळी तेल घेऊन त्यामध्ये कांदा घातला. आता तो कांदा असा चांगला परतला गेला पाहिजे, म्हणजे त्याचा कच्चापणा जायला पाहिजे, नाहीतर तो कचकच लागतो आणि त्याला कांद्याचा एक प्रकारे वास लागतो. म्हणून तो कांदा आता मी चांगला तेलामध्ये परतत आहे. कांदा परतत असताना तो खालून वरून ढवळावा लागतो, नाहीतर तो एका बाजूने शिजतो आणि एका बाजूने शिजत नाही. म्हणून तो चांगला असा दमून घ्यायचा. कांदा चांगला दमावा म्हणून त्याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं. नंतर टॉमॅटो टाकायचे. कांदा टॉमॅटो चांगला होऊ द्यायचा. मुलांना टिफिनमध्ये सकाळी उशीर होत असेल तर पटकन पास्ता रात्री शिजवून फ्रीजमध्ये ठेवून दिला की सकाळी कांदा टॉमॅटोवरती नुसता परतवून त्यात थोडे मसाले टाकले तरी मुलं तो आवडीने खातात. आता कांदा टॉमॅटो शिजण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे तो लवकर शिजला जातो. कारण त्याच्यामध्ये कांदा चांगला शिजला गेला पाहिजे, तर तो तोंडाला कचकच लागतो. म्हणून त्यानंतर त्याच्यात हळद, मीठ, घरचं तिखट, हळद, मीठ ते घातलं आणि ते एक एक करून पुन्हा त्याला चांगलं परतून घेतलं, म्हणजे तिखटाचा पण कच्चापणा निघून जातो. त्याच्यानंतर आता सगळे ते सॉसेस आहेत ते टाकायचे. आधी चिली सॉस टाकला, टॉमॅटो सॉस टाकला आहे. त्याच्यानंतर टॉमॅटो सॉस टाकल्यानंतर 1 चमचा चिल्ली सॉस टाकायचा, म्हणजे त्याला तिखटपणा चांगला येतो. चिल्ली सॉस टाकला. त्याच्यानंतर त्याच्यात सोया सॉस टाकला. हे सॉस टाकल्याने त्याला चायनीजची फिलिंग येते, त्याच्यामुळे ते सॉस टाकायचे. आणि हा पास्ता मसाला टाकला, तो आम्ही डीमार्टमधनं विकत आणतो आणि तो एका बरणीमध्ये ठेवून देतो. तो पण 1 ते 1.5 चमचा घालायचा. आणि मग सगळे सॉस घातल्यानंतर पुन्हा ते सगळं एकजीव करायचं, म्हणजे ते सॉस त्या कांद्या आणि टॉमॅटोमध्ये शिजून निघतात. नंतर जो गाळून ठेवलेला पण पास्ता असतो तो असा तेल आणि मीठ घातल्यामुळे मिठाचा स्वाद येतो आणि तेल घातल्यामुळे तो असा वेगवेगळा होतो. नाहीतर तेल जर तुम्ही घातलं नाही आणि नुसता जर तो शिजवला तर तो एकदम गोळा होऊन जातो. म्हणून थोडंसं तेल घालून त्याला फडफडीतपणा आणायचा. आता ते सगळं घातलं. आता तो चांगला परतवून घ्यायचा. त्या मसाल्यामध्ये तो पास्ता चांगला परतवला गेला पाहिजे, की तो जेणेकरून सगळ्या पास्त्याच्या सगळ्या एक एक पिसाला तो मसाला लागला पाहिजे. त्याच्यामुळे खालून वरून खाली परतवत राहायचं. आता खाली तो चिकटतो किंवा करपण्याची भीती असते, म्हणून जास्त बारीक नाही किंवा जास्त मोठा नाही, मंद म्हणजे मीडियम ह्याच्यावर गॅसवरती तो परतवत राहायचा. आणि असा परतवला की थोडा वेळ त्याला असं दमू द्यायचं. आता तो मी चीज टाकत आहे. त्याच्यात चीज पास्ता बनवणार आहे, कारण माझा नातू चीज पास्ताच खातो. त्याच्यामुळे चीजचे 2 स्लाईस घ्यायचे आणि त्याचे तुकडे करून त्या पास्त्यावरती टाकून द्यायचे, म्हणजे पास्त्याच्या गरमीला तो चीज चांगला वितळला जातो. आणि तो चीज नंतर टाकल्यावर तो खालीवर करून सगळ्या पास्त्याला तो लावून घ्यायचा आणि त्या गरमीने तो चीज बरोबर वितळतो आतमध्ये. खालीवर केल्याने त्याच्या उष्णतेमुळे तो असा चांगला चीज एकत्र होऊन जातो. त्याच्यामुळे त्याला म्हणजे सगळीकडे पास्त्याला चीज लागतो, म्हणजे खाताना तुम्हाला सगळ्यांना चीज पास्त्याचं फिलिंग येतं. आणि नाहीतर आपण वरून नुसतं चीज दिलं की मुलं नुसतं चीज खाऊन टाकतात. त्याच्यामुळे तर सगळ्या पूर्ण पास्त्याला तो चीज लावायचा आणि तो त्या उष्णतेमुळे तो वितळतो पण. चीज झाल्यानंतर पास्ता आता जवळपास झाला. मग तो एका डिशमध्ये काढून घेतला आणि त्याला कोथिंबीर दिली.